थोडीशी लाईट नाही आहे. बर्ची चिकन also and 5 rotis. और हाय गाइस, तर आम्ही एका स्पेशल जागेवरती चाललो आहोत आणि आम्ही आता कारमध्ये बसलो आणि एअरपोर्टला निघालो आहोत. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललो आहोत. सो लेट्स ट्रॅव्हल विथ अस. आम्ही एका स्पेशल जागेवरती चाललो आहोत आणि तिकडे जायला आम्ही एअरपोर्टला निघालो होतो आणि जाताना मामाची गाडी घ्यायला आलो आणि तिथं हार्दिक देवांश मिळाले आणि त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं होतं. तर हा आहे देवांश आणि हा आहे हार्दिक. हारुषी आहे. हाय करा. तर पुढचा प्रवास आपण सोबत करूया. तर आम्ही चाललो आहोत आणि कोल्हापूरमध्येच आहे आणि आम्ही सकाळी कुठे तिथं पोहोचणार आहे आणि जेवण आम्ही अजून केले थोडं थोडं. आम्ही आता आलो आहोत हॉटेलला. तर आम्ही आता थोडंफार काहीतरी खाणार आहे. सो थोडंसं भूक लागली आम्हाला. गौरी ये ना. गाईस, तर खूप जास्त थंडी वाजत आहे आणि आम्ही आता ऑर्डर केलेलं आहे जेवण आणि थोड्याच वेळात जेवण येते. गौरी रेडबुल प्यायला लागले. ब्लॅक असतं ब्लॅक तर खूप जास्त थंडी असते. मग करून दाखवायची गरज नाही. आवाज जात नाही बाबा. ऍक्च्युली ताणाय पाहिजे तिथे. मग स्पीकरवर बोललास. हॅलो हॅलो. इथं लावायला लागतंय ना, मग ते स्पीकरवर बोलायला. तिने इथं त्याच्यात ठेवले गाडी. Pretending like I'm ordering something. Yeah, this one. Spinach chicken masala and butcher chicken also and 5 rotis. कोणच नाही येत. तर आम्ही बाहेर आलो आहोत हॉटेलचा अँड आता थोडीशी गाणी सॉंग्स वगैरे लावणार आहोत. आता पोट वगैरे भरलेलं आहे. सो आता झोप येईल म्हणून आता थोडंसं एनर्जेटिक गाणी वगैरे लावून मस्त असं एन्जॉय करत आम्ही जाणार आहोत. कमीत कमी असं वाटतं की अंदाज आम्ही 4च्या दरम्यान मुंबईमध्ये पोहोचेल, म्हणजे एअरपोर्टच्या आसपास पोहोचणार. सो बघूया पुढे जर ट्रॅफिक लागलं किंवा पाऊस वगैरे येत असेल तर खरंच आम्हाला खूप जास्त लेट होणार आहे आणि प्रॉब्लेम्स होतील. सो आम्ही लवकर जाण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही आता एअरपोर्टला पोहोचलो आहोत. गौरी ऋषी
तर आता आम्ही बोर्डिंग पास घेत आहोत. ओके, मी एवढी काळजी सरूया काय त्याला काय करायचं. नो गाईज, इथं थोडीशी लाईट नाही आहे. अस्कर की. तर आता आम्ही बोर्डिंग पास घेतलेला आहे आणि आम्ही पुढे चाललो आहोत. आणि इथे पाणीपुरी येतं, आपण पाणीपुरी. तुला विमान सुटली आणि काय झालं तर तुला उलटी झाली तर म्हणजे काय एअर होस्टेस. ऋषी ओपन कर. तर कसं करायचं. चार्जिंगच्या पॉईंटला थांबले आणि मला सोडून सगळेजण कसे थांबले तुम्हाला दाखवते. बसलं ते आणि मलाही तो उभा केले. मला एकटीलाच इथं उभा केले. मी एकटीच उभा आहे आणि ते सगळेजण जाऊन बसले. मम्मी इसमें देखो. मम्मी ऋषी वरती बघ. देहरादून 2 वरती दूरी पर है. आज हमारे एविएटर्स कप्तान इंद्रप्रीत, सह कप्तान ऐश्वर्या, साथ ही हमारे विमान कार्मिक विंग्स के ऊपर फर्श पर लगी प्रकाशमान पट्टियां आपको निकटतम विकास तक पहुंचने में सहायता करेंगी. आपातकालीन स्थिति में अगर विमान को पानी पर उतरना पड़े तो सीट के नीचे रखी रक्षा जैकेट को पाउच से तर आम्ही टॅक्सीची वाट बघत बसलो आहोत. टॅक्सी बुक केलेली आहे आणि ती अजून आलेलीच नाही आहे आजपर्यंत. 10 ते 15 मिनटं झाले असतील आम्हाला. इकडे खूप जास्त गरमी आहे. महाराष्ट्रामध्ये बिलकुल नाही तशी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस आहे. आम्ही येताना बघितलं आणि तो खूप जास्त गरमी आहे. आणि बघा मम्मी बोल.